हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मस्के सर. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण समरी एक्सप्लेनेशन, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी ॲक्टिव्हिटीज द डक अँड द कांगारू या कवितेच्या पाहणार आहोत. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न the poem The Duck and the Kangaroo and some of the activities which include warming up, English workshop and activities from language study section of The Duck and the Kangaroo. So let's get started. पहिल्यांदा आपण ही कविता समजावून घेऊया. Said the duck to the kangaroo, good gracious, how you hop over the fields and the water too, as if you never would stop. तर या ठिकाणी डक बदक कांगारूला म्हणते की गुड ग्रेसियस. तर या ठिकाणी गुड ग्रेसियस म्हणजे काय हो? आश्चर्य थोडेसे आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. हाऊ यू हॉप थोडंसं आश्चर्य व्यक्त करतो तो कांगारूला ते बदक म्हणते की हाऊ यू हॉप म्हणजे छोटे छोटे उड्या म्हणणे की तू उड्या कशा प्रकारे मारतोस. ओव्हर द पिट्स अँड द वॉटर टू, शेतामधून आणि पाण्यावरून देखील तू कशा प्रकारे उड्या मारतोस. ॲज इफ यू नेवर वुड स्टॉप, आणि तुला कोणीही थांबवू शकत नाही. तू अशा उड्या कशा बरे मारू शकतोस. माय लाईफ इज अ बोर इन दिस नॅस्टी पॉन्ड. या उलट ते बदक काय म्हणते की माझं जीवन या नॅस्टी म्हणजे अतिशय घाणेरड्या या घाणेरड्या तळ्यामध्ये खूपच कंटाळवाणं झालेलं आहे. अँड आय लॉंग टू गो आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड. आणि मला सुद्धा लॉंग म्हणजे तीव्र इच्छा बाळगणं की मला सुद्धा आता ह्या जगात कुठंतरी इतरत्र बाहेर फिरावयाची अतिशय तीव्र अशी इच्छा निर्माण झालेली आहे. अँड आय विश आय कुड हॉप लाईक यू. आणि मला देखील तुझ्यासारखं उड्या माझी अशी इच्छा आहे की मी देखील तुझ्यासारख्या कदाचित उड्या मारू शकेल काय. सेड द डक टू द कांगारू. ते कांगारू डक त्या कांगारूला म्हणाले की माझं जीवन या तलावामध्ये खूप कंटाळवाणं झालेलं आहे आणि मला सुद्धा कुठेतरी जगात इतरत्र फिरण्याची आता इच्छा झाली आहे. मला सुद्धा तुझ्यासारखं उड्या मारण्याची इच्छा झालेली आहे, असं ते बदक त्या कांगारूला म्हणालं. सेड द कांगारू टू द डक. पुन्हा ते बदक त्या कांगारूला काय म्हणालं. दिस सेड द कांगारू टू द डक. आता या स्टँडामध्ये कांगारू त्या बदकाला काय म्हणते का. दिस रिक्वायर्स सम लिटल रिफ्लेक्शन. रिक्वायर्स म्हणजे गरज असणे आणि रिफ्लेक्शन म्हणजे काय, थोडासा विचार करण्याची, थोडासा गंभीर विचार करण्याची गरज आहे. परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग मी लक अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन. तर यावर ते कांगारू काय म्हणते की धिस रिक्वायर्स. सो आय टोटली ॲग्री दॅट यू टू जस्ट लाईक हॉप लाईक मी. तू सुद्धा माझ्यासारख्या टुनटुन उड्या मारू शकतोस, पण त्याच्यासाठी अगदी थोडासा विचार करण्याची गरज आहे. आणि कदाचित तुला नशिबाने माझ्यासोबत अशा प्रकारचं या कुठेतरी बाहेर फिरायला जगात कुठेतरी फिरायला जायची तुझी देखील इच्छा कदाचित पूर्ण होईल. नशिबाने तुला पण ते जमेल. बट देअर सिम्स बट वन ऑब्जेक्शन. पण इथे मात्र मला एक ऑब्जेक्शन दिसते, म्हणजे काहीतरी एक हरकत आहे. कदाचित कोणती तरी गोष्ट अशी गोष्ट आहे की जी गोष्ट या बदकाला कदाचित त्या कांगारूसारखं उड्या मारण्यापासून प्रवृत्त करू शकते. अशी एक गोष्ट आहे. ती ऑब्जेक्शन, ती हरकत कोणती आहे ते आता कांगारू पुढच्या स्टँजामध्ये सांगतो बघा. आता तो या स्टँजामध्ये काय म्हणतो. विच इज इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड. आता या ठिकाणी बोल्ड म्हणजे काय, थोडंसं स्पष्टपणे. आणि ती हरकत म्हणजे कोणते, जर तुला राग येत नसेल तर मी थोडंसं स्पष्टपणेच बोलतो. युअर फीट आर अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड. तुझे जे पाय आहेत, तुझे पाय अतिशय ओले आहेत आणि अतिशय थंडगार आहेत आणि अतिशय कोरडे आहेत. अँड वुड प्रोबेबली गिव्ह मी रुमॅटिझम सेड द कांगारू. आणि तुझ्या या अतिशय ओल्या आणि थंडगार पायामुळे मला कदाचित रुमॅटिझम नावाचा आजार होईल. हीच एक अडचण आहे
की जी तुला ज्यामुळे कदाचित तुला माझ्यासारखं या जगा इतरत्र फिरायला जमणार नाही अशी एकच अडचण आहे, असं ते कांगारू त्या बदकाला म्हणते. या ठिकाणी रुमॅटिझम म्हणजेच एक प्रकारचा आजार आहे, तो एक रोग आहे. Said the duck, as I sat on the rocks, I have thought over that completely. पण बदकाकडे मात्र या गोष्टीसाठी एक म्हणजे एक आयडिया आहे त्याच्याकडे. तो काय म्हणतो की सेड ॲज आय सॅट ऑन द रॉक्स, जेव्हा मी त्या खडकावर बसलेलो होतो, आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली, तेव्हाच मी या गोष्टीचा विचार केलेला आहे. तुझी जी हरकत आहे, तुझी हरकत कोणती आहे की माझे पाय अतिशय ओले आहेत आणि ते थंडगार आहेत आणि त्यामुळे तुला कदाचित रुमॅटिझम नावाचा आजार होईल. या गोष्टीचा मी जेव्हा खडकावर मी बसलेलो होतो तेव्हाच मी याचा पूर्णतः विचार केलेला आहे. अँड आय बॉट 4 पेअर्स ऑफ worsted socks which fit my web feet neatly. आणि त्यामुळेच मी काय केलेलं आहे की मी लोकरी कापडाच्या मोज्यांचे म्हणजे सॉक्सचे 2 जोड्या त्या ठिकाणी मी म्हणजे मी विकत घेतलेल्या आहेत, की ज्या माझे जे पाय आहेत म्हणजे वेब फीट म्हणजे असे जाळीदार पाय असतात, त्या अगदी जाळीदार पायांना बरोबर अगदी तंतोतंत बसतील अशा या 2 मोज्यांच्या सॉक्सच्या जोड्या मी विकत घेतलेल्या आहेत, असं बदक त्या कांगारूला म्हणतं. पुढे बघा, सेड द कांगारू, आय एम रेडी. आता मात्र कांगारू देखील आता तयार झालेला आहे, कारण आता बदकाला या जगात त्याला फिरून आणण्याची ती जी काही हरकत होती ती पूर्ण झालेली आहे. म्हणून आता कांगारू काय म्हणते की आय एम रेडी ऑल इन द मूनलाईट पेल, की आता या निस्तेज चांदण्याच्या प्रकाशामध्ये तुला फिरून आणायला मी तयार झालेलो आहे. बट टू बॅलन्स मी वेल डिअर डक सिट स्टडी, पण तू काय कर, मला अगदी चांगल्या प्रकारे व्यवस्थित बॅलन्स करून तू बस, अगदी स्थिर बस. अँड क्वाईट ॲट द एंड ऑफ माय टेल, आणि कुठे बस, अगदी माझ्या सेफ्टीच्या शेवटच्या टोकाला तू बस आणि नीट धरून नीट बॅलन्स करून बस, असा सल्ला ते कांगारू त्या बदकाला देतो. सो अवे दे वेंट विथ हॉप अँड अ बाउंड, आणि अशा प्रकारे ते दोघही जण उड्या मारत, बाउंड म्हणजे दूरवर लांब घेतलेली मोठी उडी, आणि छोट्या उड्या मोठ्या उड्या, अगदी मोठ्या छोट्या उड्या घेऊन ते दोघही जण निघून गेले. अँड दे हॉप द होल वर्ल्ड 3 टाइम्स राऊंड, आणि छोट्या आणि मोठ्या उड्या घेत त्या दोघांनी 3दा या संपूर्ण जगाला काय केल्या, प्रदक्षिणा घातल्या, म्हणजे वेढे घातले. अँड हू सो हॅपी ओ हू द डक अँड द कांगारू, आणि शेवटी सर्वात आनंदी कोण होतं, तर ते दोघही मित्र होते, एक बदक आणि दुसरं कांगारू. तर ते आता खूपच आनंदी झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा या कवितेचा आशय, भावार्थ. आता आपण याच्या काही ॲक्टिव्हिटीज पाहूया. रीड अलाउड द फॉलोइंग वर्ड्स, नोट द डिफरन्स इन द लॉंग अँड शॉर्ट वॉवेल साऊंड. या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये व्हॉवेल्स म्हणजे स्वरांचा आवाज आहे, कुठे तो आखूड होतो, तो कुठे तो लांब होतो. फिट फिट, बीट बीट, हिट हिट, सीट सीट, पिक स्पीक, चिक चिक, टिक टिक, लिक लिक. फाइंड अदर पेअर्स ऑफ वर्ड्स विथ लॉंग अँड शॉर्ट साऊंड. आता हे झालं कवितेतून आपल्याला अदर अशा प्रकारच्या पेअर्स आपल्याला शोधायचे आहेत, जसं स्लिप स्लिप, सिक सिक, लिस्ट लिस्ट, लिप लिप, हिप हिप, विक विक, टीन टीन, मेन मेन, लिक लिक, सिट सिट, किन किन, सिट सिट. ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द पोएम.
पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन द ऑर्डर ऑफ इन विच दे टूक प्लेस. आता खाली काही घटना दिलेल्या आहेत, त्या घटना कवितेत ज्या पद्धतीने ज्या क्रमाने घडलेल्या आहेत त्या क्रमाने आपल्याला या ठिकाणी काय करायच्या आहेत, लावायच्या आहेत. Number 1. The duck lived in a pond. The duck was bored. The duck decided to talk to the kangaroo. The duck told the kangaroo about his wish. The kangaroo thought about it. The kangaroo agreed to take the duck with him. The duck bought 4 pairs of socks. The duck and the kangaroo traveled round the world 3 times. Use other words in place of the highlighted words to make meaningful sentences. आता या ठिकाणी जो तुम्हाला अशा प्रकारे हायलाइट केलेले शब्द आहेत, या हायलाइट केलेल्या शब्दांच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे स्वतःचे शब्द टाकून नवीन अर्थपूर्ण असे वाक्य तयार करावयाचे आहेत. जसं हाऊ यू हॉप, या ठिकाणी जे शब्द बदललेले आहेत त्या ठिकाणी मी त्यांना हायलाइट केलेले आहे. हाऊ यू जम्प, हाऊ यू रीड, हाऊ यू स्विम, हाऊ यू सिंग, हाऊ यू डान्स. As if you would never stop, as if you would never sing, as if you would never draw, as if you would never jump, as if you would never watch, as if you would never run. I long to go out in the world. I long to go out in the space. I long to go out for a morning walk. I long to go out in the forest. I long to go out to see the beautiful nature. I long to go out on the moon. I wish I could hop like you. आता या ठिकाणी हॉप आणि यू हे दोन शब्द आपल्याला बदलावायचे आहेत. I wish I could dance like him. I wish I could jump like her. I wish I could swim like my brother. I wish I could run like my sister. I wish I could speak English like my teacher. Who so happy? Oh, who as the duck and the kangaroo. Happy. Who so clever? Oh, who is the duck as the duck and the kangaroo. Who so angry? Who so surprised, who so curious, and who so naughty. Tourists and citizens. The tourists inquire about the route to different places in the town, and the citizens guide them. They may also exchange more information about the places. तर या ठिकाणी टुरिस्ट म्हणजे पर्यटक की तिथल्या लोकल सिटीजन्सला नागरिकांना खालील ठिकाणाबद्दल काय करतात, थोडीशी माहिती एकमेकाबद्दल एक्सचेंज करतात आणि दोघांमध्ये जे काही कन्व्हर्शन होते ते शॉर्ट डायलॉगच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, लिहावयाचं आहे. तर मी तुमच्यासाठी एक दोन नमुने तयार केलेले आहेत, बाकीचे नमुने तुम्ही ट्राय करू शकता. फॉर एक्झाम्पल, गार्डन. टुरिस्ट, वेअर इज द रॉयल गार्डन. Citizen, it is in the eastern part of the city. Tourist, how long is it from here? Citizen, not more than a kilometer. Tourist, how can we reach there? You can get city bus from here. Which number? 24 number. Citizen. Tourist, thank you very much. Citizen, you are always welcome. Bank. Tourist, excuse me please. Citizen, yes, how can I help you? Tourist, how can I? Tourist म्हणजे पर्यटक. How can I reach to the State Bank of India from here? Citizen, it is simple. Go straight till come across a square and then turn right. You will see the bank. Oh, thank you very much. You are always welcome. Adverbs. लँग्वेज स्टडी ॲक्टिव्हिटीज आहेत.
Read aloud the following sentences. I have thought over that completely. या ठिकाणी मी ते हायलाइट केलेले आहे शब्द completely. The socks fit my feet neatly. Balance me well. Sit steady. So they went away. The underlined words are known as adverbs. हे जे तुम्हाला या ठिकाणी completely, neatly, well, steady, away या सर्व शब्दांना आपण ॲडव्हर्ब्स असं म्हणतो. ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण अव्यय की जे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्याचं काम करतात. अँड ॲडव्हर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स अस समथिंग मोर अबाउट वर्ब. तर ॲडव्हर्ब्स काय करतात, तर हे ॲडव्हर्ब आपल्याला क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्याचं, क्रियापदाचं वर्णन करण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल, sprinkle them gently, stir it nicely. An adverb may give us more information about an adjective. आणि हे जे ॲडव्हर्ब्स असतात ते एखाद्या वर्ब बद्दल तर इन्फॉर्मेशन देतातच, पण कधी कधी ते एखाद्या ॲडजेक्टिव्ह बद्दल देखील माहिती देतात. फॉर एक्झाम्पल, यू आर टू काइंड. काइंड या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे आणि टू हे या ठिकाणी ॲडव्हर्ब आहे की जे काइंड नावाच्या ॲडजेक्टिव्ह बद्दल काय करत आहे, इन्फॉर्मेशन देत आहे. अनअदर ॲडव्हर्ब आणि कधी कधी ते दुसऱ्या एखाद्या ॲडव्हर्ब बद्दल देखील माहिती सांगतात. जसं या ठिकाणी फास्ट हे देखील ॲडव्हर्ब आहे आणि व्हेरी हे देखील ॲडव्हर्ब आहे. तर व्हेरी हे जे ॲडव्हर्ब आहे ते फास्ट त्या ॲडव्हर्ब बद्दल काय करते, अधिक माहिती सांगते. दे रॅन व्हेरी फास्ट. ते धावतात. कसे धावतात, वेगाने. मेनी ॲडव्हर्ब्स एंड विथ ly. आणि बहुतेक जे ॲडव्हर्ब्स असतात त्यांची जी एंडिंग आहे त्यांच्या शेवटी ly असते. Pick out the adverbs from the following sentences. So this exercise is for you. So you can send me the answers on my WhatsApp number. Geeta reads clearly. The soldiers fought bravely. She was sleeping soundly. The boys worked slowly. We finished the work quickly. He did his work well. They played well. He is writing badly. They were talking loudly. He came late home. Manu is working hard.